राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. आत्ताची सर्वात मोठी बातमी संगमनेर तालुक्यातून येते. 2 मुलांचा बाप असलेला नराधम 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, घरात डांबून वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील एका गावात 2 मुलांच्या नराधम बापाने पत्नी माहेरी गेल्याचे औचित्य साधत काही अंतरावर असलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत घरात डांबून सलग 5 दिवस वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. सदरचा निंदनीय प्रकार घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडला असून वासनांध व्यक्तीने केलेल्या राक्षसी कृत्याने संपूर्ण पठार भागासह तालुका हादरला गेला आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील एका गावातील नराधम व्यक्तीची पत्नी आपल्या 2 मुलांसह माहेरी गेली होती व मागे या राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीची वासना जागृत झाली. यावेळी त्याने त्याच्या घरापासून काही अंतरावरील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला विविध प्रकारची आमिषे दाखवून रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास तिचे अपहरण करत घरी नेले. घराचे दार बंद करून पीडितेला घरात डांबून ठेवले. यावेळी पीडितेच्या नातेवाईकांनी घारगाव पोलीस स्टेशन गाठत तिच्या अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार घारगाव पोलिसात दाखल केली होती. या दरम्यान घारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी तात्काळ अल्पवयीन मुलीचे शोध कार्यासाठी एक पथक रवाना केले. पोलिसांसह पीडितेच्या नातेवाईक चिमुकलीचा शोध घेत होते, परंतु ती मिळून येत नव्हती. शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी घारगाव पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की पीडितेच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या घरात अल्पवयीन मुलीला कोंडून ठेवले गेले आहे. पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठत घरात घुसून पीडितेची सुटका करत आरोपीला ताब्यात घेतलाय. आरोपीला घारगाव पोलिसांनी अटक करत पोलीस ठाण्यात हजर केले. पीडितेची वैद्यकीय तपासणी करत वाढीव कलमान्वये अत्याचारासह पोस्को अंतर्गत विविध कलमान्वये आरोपी अतुल रामदास बर्डे राहणार मांडवे बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीला घारगाव पोलिसांनी 31 जानेवारी रोजी संगमनेर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर सुरेश टकले करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, घारगाव. ताई, त्या दिवशी काय प्रकार घडला नेमकी? समजा तुमची भाची आई नात्याने, मुलगी एकटीच घरी होती, आजी होती, टायमिंग कोणता होता तो? टायमिंग 9चा टायमिंग होता. रात्री? हा, रात्रीचा टायमिंग होता. आजी आणि तिच्या बहिणी घरात जेवत होत्या. अच्छा. हा, मग ही तेवढ्यात मग जीवन ही बाहेर आली. मग आजीला वाटलं असन मैत्रिणी संग कुठं बोलत असन. मग आजीना काय लवकर लक्ष दिलं नाही. मग बराच वेळ झाला म्हणून आजी पाहायला आली, पोरका मग घरात येईना म्हणून आजी इकडं तिकडं पाहू लागली, पण मग आईला काय ती सापडलीच नाही. मग आईने मामाला फोन केला, म्हणे पोरगी काय सापडाना, पोरगी कुठं गेली. मग आम्हाला त्या व्यक्तीचा संशय होता का यांनीच नेले असं बुवाने, तर असं काहीतरी असं केलं असन त्यांनी. मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तिथे तक्रार दिली. मग त्यांनी आमची तक्रार घेतली. तर मग ते दुसऱ्या दिवशी आले. मग दुसऱ्या दिवशी आले, त्याला विचारलं तर तो म्हणे का तिचा मा काही संबंध नाही, मला माहिती नाही ती कुठे आहे म्हणून. मग पोलिस मग माघारी निघून गेले. हा, मग माग ते गेल्याच्या नंतर 5व्या दिवशी मी तिथं होते, बाहेर होते, आणि ती त्याच्या घरून निघली. मग हे मी पाहिलं. नंतर मी ना यांना तिच्या मामाला फोन केला. मामाला सांगितलंय पोर त्याच्या घरून निघाली म्हणून. मग मामा गेले, तिला घेऊन आले. तिला घेऊन आल्याच्या नंतर मग मामांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांना फोन करून मग हिला ताब्यात दिलं. आणि तो आरोपी तो पळून चालला होता, त्याला बी पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर मग हे घारगावला निघून गेले. पण घारगावला निघून गेले, त्याला नेलं, पण मग त्याच्या आईला सुद्धा न्यायला पाहिजे पोलिसांनी, कारण की आईला सुद्धा माहित होतं ना का पोरं आपल्या ताब्यात आहे म्हणून. आईचं काम होतं ना सांगायचं. म्हणजे आई तिथंच राहत होती का? आई तिथंच राहत होती.
आईने पुरीला तिथंच ठेवून दिलं, लेका बरोबर आईने तिथंच पुरीला ठेवलं. मग आईने आम्हाला कोणालाच सांगितलं नाही. बरोबर. लेकाची जेवढी चुकी आहे तेवढी आईची बी चुकी आहे. बरोबर. आईला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घ्यावं. इथून माग आम्ही त्याला सांगितलं, आईला बी समजून सांगितलं, आमची पोर नाबालिक आहे, तुमच्या पोराला लग्न झालेलं आहे, त्याचे 2 पोरं आहेत, मग त्याला सांगा त्या पुरीचा नात सोडून दे, नाही तर मग आमची इतकं बरं वाईट नाही. तर त्यांनी भाषा काय केली का म्हणे तिच्या मामाने मला जर 2 हाणल्या तर मी त्याला 1 कवाय ना मी त्याला हाणीन, अशी तिच्या मामाने भाषा केली. आणि मग वरून त्याची आजी म्हणते जाऊ दे म्हणे त्यांचा जीव पाडलाय म्हणे दोघांचा. म्हणलं दोघांचा जीव पाडला पण ती नाबालिक आहे ना, बरोबर. मग एक कळायला पाहिजे ना त्याला. मग त्याला समजून सांगितलं. मग त्याची आई म्हणे मी सांगत आहे तो तिचा नात सोडून देईन. त्याच्यावर तिने 8-15 दिवसात तिने असं केलं, डायरेक्ट तिच्यावर बलात्कार केला. 4 दिवस घरात ठेवून बलात्कार केला. अच्छा, 4 दिवस. हा, मग आम्हाला याच्यात आम्हाला न्याय लागतो, आम्हाला बाकी काहीच लागत नाही. ठीक. एक तिथं 10 किलोमीटरच्या अंतरावर तिथं राहतो तो, तिथं घेऊन गेला तो. त्याच्या आधी आम्ही त्याला म्हणलो होतो बा आमच्या मुलीचा नात सोडून दे, त्यांनी काय ऐकलं नाही. तो एक हाणामागाची भाषा वापरत होता. त्याच्यामुळे का आम्ही ज्या गोष्टीमुळं आम्ही का त्याला विचारायला का गेलो नाही. आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेलो आणि आम्हाला त्याच्यावर संशय आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. पण साहेबांनी आपल्याला गुन्हा नाही दाखल करायचा त्याच्यावर, आधी सापडू दे मग बघू आपण. नाही मग आता तो जो मुलगा आहे किंवा तो कोण व्यक्ती आहे, हां, तर तो तर लग्न झालेलं आहे ना त्याचं? हो, त्याला 2 मुलं आहेत ना. 2 मुलं आहेत. हो, त्याचं लग्न झालेले 2 मुलं आहेत त्याला. त्याची बायको त्यांनी माया काढून दिली, माहेरी काढून दिली. का बरं? काय त्याला माहिती असं ना, आपल्याला काय सांगता येते. म्हणजे बायको माहेरी काढून दिली आणि मग माग या मुलीला फुसलावून पळवलं. कसं काय कारण दिलं बा? त्या पोरगी का पळून म्हणजे निघून गेली त्याच्याबरोबर? त्यांनी काय पैशाचं आम्हीच दाखवलं असं तिला पैसे बिशे देतो माझ्या संग लग्न कर असं आम्ही दाखवून तिला घेऊन पळून गेला तो. अच्छा, मग आता पोलिसांचं काय म्हणणं आलंय? पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, पण बघू आता मग आता काय कायदेशीर काय. आरोपी अटक केलाय का? आरोपी अटक केलेले आहे. बघू आता कायद्याने काय पोलिस साथ देतात का नाही देतात. नाही, पोलीस यंत्रणा जर तुम्ही आतापर्यंत तर तुम्हाला त्यांनी सहकार्य केलं, त्यांनी सहकार्य केलेले आहे आतापर्यंत. आम्हाला पण इथून पुढं त्यांनी पण करावं अशी आमची विनंती आहे. या पद्धतीनं त्यांनी तुम्ही फोन केल्यानंतर ते तिथं आले, मुलीचा ताबा तुमच्याकडे दिला. हो, ताबा दिला. मुलीनं काय सांगितलं? समजा मुलीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असेल तर पोलिसांना मुलीनं काय सांगितलं मग? त्या बा मला मुलीने सांगितलं ना का मला 4-5 दिवस त्यांनी मला घरात फुस लावून ठेवलं होतं. मी तुला पैसे देतो, लग्नाचं आम्ही दाखवून लग्न करू, तुला पैसे देऊ, असं तसं त्यांनी सांगितलं. बघ असं सांगितलं. मग तिला त्यांनी घरात ठेवलं 5 दिवस. 5 दिवसाच्या नंतर मग तो म्हणे तू निघून जाय, गाडी आलेली आहे चौकशीला, तू निघून जाय. तिने मग त्यांनी काढून दिली. काढून दिल्याच्या नंतर आम्ही बघितलं, आम्ही ती मुलगी घेऊन आलो आमच्याकडं. मग साहेबांना फोन करून साहेब आले न्यायला तिला. त्याला पण उचललं, हिला पण उचललं. पोलीस स्टेशनला गेलो, गुन्हा दाखल केला त्यांनी. मग तिथे गेल्या उजूक काय केला तो आम्हाला माहिती नाही. हा, पण मुलीने सांगितलं का पोलिसांना का मला इथं डांबून ठेवलं? मुलीने सांगितलं ना आम्हाला, माझ्यावर बलात्कार केला असं हे सांगितलं ना. अच्छा, 4-5 वेळेस बलात्कार केला हे पण सांगितलं मुलींनी. 4-5 वेळेस बलात्कार केला. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव, देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507 35 45 21. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.